नमस्कार मित्रांनो, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनमध्ये तुमचे स्वागत आहे. आज आपण स्पर्धा परीक्षेसाठी अतिशय महत्त्वाचा विषय पाहणार आहोत. तो म्हणजे TCS आणि IBPS मधील फरक. हा विषय समजून घेणं गरजेचं आहे, कारण अनेक परीक्षार्थींमध्ये याबद्दल चुकीचे समज आणि गैरसमज आहेत. चला तर मग सुरुवात करूया. कंपनीबद्दल माहिती. TCS, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, आयन. ही एक खाजगी IT कंपनी आहे. स्वतः स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांसाठी नोकरी देणारी संस्था नाही. TCS फक्त परीक्षा आयोजित म्हणजेच कंडक्ट करणारी डिजिटल प्लॅटफॉर्म कंपनी आहे. उदाहरण द्यायचे झाले तर RRB NTPC, नीट, JEE काही वर्षे, SSC CGL आणि 2020 नंतर महाराष्ट्र जिल्हा परिषदमधील आरोग्यसेवक, ग्रामसेवक, सहाय्यक अधिकारी, लिपिक, वनरक्षक, तलाठी भरती या परीक्षा TCS आयन सिस्टमवर घेतल्या गेल्या आहेत. म्हणजेच TCS फक्त CBT म्हणजेच कम्प्युटर बेस्ड टेस्ट प्लॅटफॉर्म देते आणि क्वेश्चन डिस्प्ले, टायमर, इंटरफेस, सर्व्हर हँडलिंग करते. प्रश्न TCS कंपनी तयार करत नाही. TCS कंपनीच पेपर तयार करते हा भरपूर मुलांचा गैरसमज असतो, परंतु असे नाही. पेपर त्या विभागामार्फत तयार होतो. TCS फक्त सिस्टममध्ये पेपर सेट करून परीक्षा घेते. आता आपण IBPS म्हणजेच इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनेल सिलेक्शन याबद्दल माहिती पाहू. ही भारत सरकारी स्वायत्त परीक्षा संस्था आहे. बऱ्याच वेळा स्वतः प्रश्न तयार करते, प्लस सिलेबस ठरवते आणि परीक्षासुद्धा घेते. तिचे मुख्य काम म्हणजे बँकांसाठी भरती परीक्षा घेणे. 2020 नंतर इतर सुद्धा परीक्षा घेते आहे. उदाहरण द्यायचे झाले तर IBPS क्लर्क, IBPS PO, RRB ऑफिस असिस्टंट, RRB ऑफिसर स्केल 1, SO 2020 नंतर महाराष्ट्रातील आणि इतर परीक्षासुद्धा घेते आहे. दोन्ही पेपर तपासल्यानंतर खालील गोष्टींमध्ये फरक दिसून आला आहे. TCS, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस आयन फॉर्मॅटमध्ये बऱ्याच वेळा प्रश्न रिपीट होतात. आरोग्य सेवकला जलसंपदाला झालेले आहेत. शक्यतो GK प्रश्न रिपीट होतात. गणिते थोडे लांब असतात, परंतु सोपे असतात. आकलनात्मक उतारे येण्याची शक्यता असते, ज्यावर वाक्यरचना, समानार्थी शब्द किंवा शब्दांचा वाक्याचा आशय विचारणारे प्रश्न किंवा संभाव्यता विचारणारे प्रश्न असतात. TCS कंपनी विषयानुसार परीक्षा घेते, म्हणजे कोणताही एक विषय एकाच वेळी. शक्यतो मिक्स प्रश्न नसतात. TCS पॅटर्न काळजीपूर्वक अभ्यासला तर तुमच्या लक्षात येईल. संबंधित प्रश्न म्हणजे दोन घटकातील संबंध दर्शवणारे अथवा एकमेकांशी संबंध असणाऱ्या घटकावर प्रश्न विचारण्यात येतात. तर याचा अर्थ असा होतो, प्रश्न विचारण्याची पद्धत बदलली तरी संभाव्य डेटा म्हणजे त्या घटकाविषयी माहिती तुम्हाला असणे गरजेचे आहे. इथे अंदाज कामी येत नाही. TCSमध्ये प्रश्न विचारण्याची पद्धत प्राथमिक अभ्यासाला अनुसरून असते, त्यामुळे प्राथमिक अभ्यास मजबूत असणे आवश्यक आहे. हे लक्षात घ्या. फक्त TCS आणि IBPS म्हणूनच नाही, तर कोणत्याही सरळ सेवा भरतीसाठी प्राथमिक अभ्यास महत्त्वाचा आहे. पुढचा मुद्दा. चार्टवर प्रश्न येऊ शकतात. आलेले आहेत. विधाने योग्य आहेत, योग्य नाहीत, दोनपैकी एक निवडा असे प्रश्न या पॅटर्नमध्ये पाहायला मिळतात, जे वेळखाऊ असतात. विचार करून पर्याय निवडावा लागतो. TCS पॅटर्न लक्षात घेण्यासाठी कोणत्याही परीक्षेचे TCS पेपर तपासू शकता. आता आपण IBPS फॉर्मॅटमध्ये पाहू. यामध्ये प्रश्नांसाठी किंवा काही वेळा त्या विषयाच्या विभागासाठी टायमर असतो. यामध्ये बौद्धिक क्षमतेला कस लागणारा अभ्यास घटक आणि प्रश्नोत्तरे असतात. IBPS ग्रुप A आणि B संदर्भातील परीक्षा घेते. तोच आणि तसाच पॅटर्न ग्रुप C साठी दिसून येतो, फक्त काठिण्य पातळी बदलते. बरोबर उत्तर माहीत नसल्यास आजूबाजूच्या उत्तरांवरून अपेक्षित उत्तर काढू शकतात. या पॅटर्न आधारित परीक्षा देण्यासाठी तुमच्याकडे स्पीड आणि चौकस विचार करण्याची क्षमता असणे गरजेचे आहे. प्रश्न शक्यतो रिपीट होतच नाहीत, परंतु संख्यांची अदलाबदल अथवा घटकांशी संबंधित प्रश्न येतात. यामध्ये स्टॅटिक GS प्रश्नांवर भर असतो. चार्टवर प्रश्न येऊ शकतात. आलेले आहेत. मागील प्रश्नपत्रिकांचा सराव तुम्हाला काठिण्य पातळी समजण्यासाठी आणि स्पीड वाढवण्यासाठी मदत करेल. अतिशय महत्त्वाचे टॉपिक पाहू, ज्यावर हमखास प्रश्न विचारले जातात. मराठी व्याकरणमध्ये समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, वाक्यसंश्लेषण, शब्दसमूहाबद्दल एक शब्द, प्रयोग, समास, वाक्प्रचार, अलंकार, म्हणी हे असे टॉपिक आहेत ज्यावर हमखास प्रश्न येतात म्हणजे येतात.
इंग्लिश व्याकरणमध्ये स्पॉट दी एरर, सिनॉनिम अँटॉनिम, करेक्ट सेंटेन्स, पॅराजंबल हे खास करून. आणि यामध्ये देखील काही वेळा उतारे येतात जे वाचून सोप्या पद्धतीने सोडवू शकता. त्यासाठी व्याकरणाचे काळाचे नियम पाठ असू द्या. सामान्य ज्ञान या घटकामध्ये खेळ, संबंधित खेळाडू किंवा संबंधित पुरस्कार, शक्यतो चर्चेत असलेला. जनगणनेमधील लोकसंख्या हा टॉपिक सर्वात महत्त्वाचा. अनुसूची आणि कलम पाठ असू द्या. योजना संबंधित राज्य, संबंधित फायदे, आवश्यक, दिनांक किंवा आकडेवारी ही माहिती असू द्या. सरकारी योजना आणि संबंधित पोर्टल. चालू घडामोडींमध्ये महत्त्वाचे पुरस्कार, निधन किंवा एखादी घटना घडली त्या संबंधित व्यक्ती, त्या संबंधित राज्य. IBPSसाठी स्टॅटिक GS अभ्यासताना प्रथम घडलेल्या महत्त्वाच्या गोष्टी, महत्त्वाच्या व्यक्ती, सर्वात मोठे, सर्वात छोटे अशा घटकातील प्रश्न. राष्ट्रीय वन, अभयारण्य, वास्तू, जलाशय, मुख्यालय, पुरस्कार अशा प्रकारातील प्रश्न. आणि सूर्यमाला ही दोन्हींसाठी महत्त्वाची राहील. खूप सोपा घटक आहे. जेमतेम 50 प्रश्न तयार होतील. प्रश्न आलाच तर सुटता कामा नये अशी तयारी करा. आपल्या नोट्समध्ये त्यासंबंधी माहिती दिलेली आहे. गणित बुद्धिमत्तामध्ये नातेसंबंध, संख्यामालिका, अक्षरमालिका, दिशादर्शक, रांगेतील स्थान, नफा-तोटा, शेकडेवारी, काम काळवेग, वयवारी, समीकरणे. जास्त करून हेच प्रकरण पाहायला मिळतात. तर मित्रांनो, माझ्या अनुभवातून मांडलेले हे मुद्दे नक्कीच तुम्हाला उपयोगी पडतील आणि तुमची अभ्यासाची दिशा योग्य ठरेल. तर एकंदरीत सारांश असा की TCS ही परीक्षा आयोजित करण्याची प्लॅटफॉर्म कंपनी आहे. तर IBPS ही सरकारी परीक्षा संस्था आहे जी प्रश्न तयार करते आणि भरती करते. दोन्ही परीक्षांची पद्धत, प्रश्न पॅटर्न, अवघडपणा आणि तयारीची दिशा सारखी वाटत असली तरी वेगळी आहे. ही माहिती तुम्हाला उपयोगी वाटली असेल तर व्हिडिओ लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा आणि पुढील अशाच महत्त्वाच्या माहितीकरिता चॅनल सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.